आज येत्या काही तासामध्ये दुपारनंतर जे सांगली धाराशिव मार्गे लातूर मार्गे जे वातावरण बनतंय त्या वातावरणामध्ये मोजकेच ठिकाणं आहेत ज्यामध्ये लातूर केजचा समावेश देखील आहे आज आणि उद्या. पण या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर ज्या खराब वातावरणाची मागे आपण पूर्तता दिली होती त्याच वातावरणाची येत्या 48 तासांमध्ये काही प्रमाणात वाढ होते. म्हणजे पुणे कोकण किनारपट्टी कोल्हापूर सांगलीपासून हा एरिया बनत चाललेला आहे. नंतर बीड भाग जालना जिल्हा सुद्धा याच्यामध्ये आहे. इकडे खाली यवतमाळचा समावेश 7 तारखेपासून होते. तिथे आज सुद्धा वातावरण खराब आहे. ज्या भागांना आपण काल भेट दिल्या त्या भागात सुद्धा वातावरण आज काही प्रमाणात 2 दिवसात जास्त प्रमाणात वाढ होते आहे. आणि ज्यापेक्षाही अजून सांगायचं म्हटलं तर किनवट वगैरे भागामध्ये सुद्धा जो डोंगराळ परिसर आहे तिथे आजच काही ठिकाणी थोडा पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही कामं वगैरे असतात तर तुम्हाला ती करायची हे करा, तयारी ठेवा. त्यानंतर परिस्थिती आपण जर पाहिली तर हे चालणार आहे 12, 13, 14 पर्यंत. त्यानंतर थोडा 1-2 दिवसाचा ब्रेक जर घेतला तर त्या पलीकडे जाऊन ते वातावरण बनणार आहे 16, 17, 18, 19च्या आसपास. पण मित्रांनो या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण कालपासून या विदर्भाच्या दौऱ्यावरती होतो. यवतमाळच्या अनेक ठिकाणी भेटीगाठी दिल्या. पण अनेक ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न देखील होते. कुणाचे बियाणा संदर्भात तर कुणाच्या वेगवेगळ्या गोष्टी संदर्भात. तर आता पॅटर्न पूर्ण बदलला आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही एखादं बियाणं आपण पाहिलं ते 4-5 वर्ष जरी फेमस राहिलं त्यामध्ये 100% भेसळ होते. आणि ह्या वर्षी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं रील्सच्या माध्यमातून की अशा भेसळीला सुद्धा आपल्याला सामोरं जायचं. आणि यंदा संधी पाहू इच्छितात अनेक जण की पाऊस कमी आहे, पेरण्यामध्ये एरवी जून महिना मागे पुढे सरकतोय. त्यामुळे हा विशेष दौरा होता. आमचे मित्र सहकारी विघ्नहर्ता सीड्सचे मेन मालक आणि त्यांच्यासोबत हा दौरा होता. त्यांच्या गाडीमध्येच आपण फिरतो आहे. त्यांच्या देखील टॅगचा उल्लेख मी वारंवार गेल्या वर्षी केला. प्रथमेश विघ्नहर्ता म्हणून आहे. इमेजेस आता लाईव्हमध्ये दाखवता यायची नाही पण प्रथमेश म्हणून विघ्नहर्ता सीड्सच्या कंपनीचं वाहन आहे. तर याबद्दल तुमच्या अजूनही काही कमेंट्स असतील तर कमेंट करा. पाऊस ह्या 2-4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह सुद्धा होतो आहे. दुसऱ्या बीडला मी येणार आहे. दुसऱ्या बीडला येणार सर आपण असेल कोणी कॉल करा कारण की नंबर आहे तुमच्याकडे. चला कमेंट करा पावसा संदर्भात तुमच्या काय असतील तर. अहो आमच्याकडे वातावरण कसं म्हणताय कन्नड भाग विचारत आहे का? कन्नड भागाला 7-8 तारीख आहे. अकोला पातूर आज थोडंफार वातावरण बिघडेल. 8-9 वातावरण चांगलं आहे. आज आपल्या ऑफिसमध्ये येऊ आपण संध्याकाळपर्यंत आणि आज किंवा उद्यापासून आपले लाईव्ह पूर्ववत होतील. यवतमाळला आज मोजक्या ठिकाणी जो पूर्व भाग आहे तो आणि 7-8ला जास्त ठिकाणी आहे. मादळमोही परिसरामध्ये 7-8 तारीख आहे. लोणार सरोवरची जी कंडिशन आहे 7 आणि 8, 9 पर्यंत वातावरण खराब आहे. जय शिवराय. कुंभारी सोलापूर आजच वातावरण बनते. तिथे 1-2 ठिकाणी पडेल आणि 7-8-9ची व्याप्ती थोडी जास्त आहे. लातूरच्या परिसरामध्ये आज मोजक्या ठिकाणी वातावरण सक्रिय होणार आहे. ते देखील पाऊस होईल. सापाच्या पूर्वेकडील परिसर म्हणजे पाथर्डी परिसर आज मोजक्या ठिकाणी एवढी मोठी व्याप्ती नाहीये. कुंभारी सोलापूरला विशेषतः आज मोजक्या ठिकाणी आहे 5 तारखेला. पण 8-9ला अनेक ठिकाणी होणार आहे. जुन्नर तहसीलला 7, 8, 9 हे 3 दिवस आहे. त्या 2 दिवसामध्ये ते काही ठिकाणी पडेल. पहिल्या दिवशी काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी पडेल. चला आणखीन काही कमेंट्स पहा. अजून सर्व कमेंटचे जे उत्तर आहे त्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर देईल मी. आणि आपल्या जो काही ॲप आहे त्या ॲपमध्ये सर्वांनी यायचं आहे. तिथे ग्रुप बनवलेला आहे. लाखो लोक तिथे सामील होऊ शकतात. आणि जे थोडक्यात पॅटर्न अंतर्गत जे आपण सजेशन करणार आहोत त्यामध्ये त्याचे फोटोज वगैरे तिथे डिलिव्हरिंगचे नंबर सगळे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जी मागे मी कालच तुम्हाला एक पॅनचा देखील उल्लेख केला आहे त्याच्याबद्दल देखील डिटेल मी त्याच्यामध्ये सांगणार आहोत. एक फॉर्मच बनवतो आपण गुगल फॉर्म ज्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत काही शेती उपयुक्त वस्तू किंवा अशा पद्धतीचे चांगले रिझल्ट देणाऱ्या गोष्टी सुद्धा पाठवण्याचं सोपं जाईल. तो फॉर्म येथे 24 तासात आपण लॉन्च करूयात गुगलवरती एक व्हिडिओ टाकून. ठीक आहे.
सर आणखी काही प्रश्न असतील ते घेऊ शकतो. हे पहा, जळगावसाठी आणि जो काही तुमचा भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील या भागासाठी हा मोजक्या ठिकाणी आहे. सर्वदूरची व्याप्ती कुठेच महाराष्ट्रात नाहीये. फक्त कोल्हापूर, सोलापूर, सांगली या कर्नाटक मागे आल्यामुळे हा जो काही दक्षिण मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, पूर्व विदर्भ याचा समावेश थोडा अधिक आहे. आणि आजपासूनच हे वातावरण खराब व्हायला सुरुवात होते. आज पासून सुरुवात झाली म्हणजे सुरुवातीला सर्व भाग तो घेत नाहीये, पण हळूहळू का होईना तो 8-9ला त्याचा प्रभाव अजून वाढत जाईल. पाऊस काही सगळीकडे नाहीच, सर्व भाग तो घेणार नाही, पण एक स्थानिक वातावरणासारखा पाऊस आहे, वळीवाचा आहे. गर्जना अर्जनं काही ठिकाणी पडणं हे देखील त्याच्या क्षमतेनुसार चांगल्या पद्धतीने दिसतंय. वर्धा जिल्ह्यात यावर्षी गेल्या वर्षीची सरासरी एवढा पाऊस आहे आणि तो परतीच्या पावसापर्यंत भरून काढेल, काळजी करू नका. हिंगोली जिल्हा आज मोजक्या ठिकाणी येतात संध्याकाळपर्यंत.